कधी कधी असं आपल्याला वाटलं का की सगळं जग आपल्या पुढे चाललंय आणि आपण मात्र एकाच जागेवर थांबलोय. त्रिज्या याच थांब्याबद्दलची गोष्ट आहे. धावत्या जगात उभं राहून स्वतःकडे शांतपणे अस्वस्थ करत पाहणारा क्षण म्हणजे त्रिज्या. त्रिज्या हा काही मोठ्या घटनांचा सिनेमा नाही, तो आतल्या हालचालींचा वेध घेणारा सिनेमा आहे. दिग्दर्शक अक्षय इंडिकरचा हा पदार्पणाचा सिनेमा. त्यात प्रश्न आहेत पण उत्तर नाहीत, आणि गती आहे पण वेळेच्या विरोधातली. हा सिनेमा खास तरुणांसाठी आहे, विशेषतः ज्यांचं वय 30च्या आत आहे. सतत मनात गोंधळ असलेला आणि आपल्या आजूबाजू काय चाललंय हा प्रश्न विचारणारा तरुणांसाठीचा हा सिनेमा. याच्या प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर अवधूत काळे हा पुण्यात राहणारा, अधूनमधून वृत्तपत्रात काम करणारा मुलगा. तो पत्रकार आहे, पण तो बातम्यांपेक्षा राशी भविष्याच्या ओळींमध्ये जास्त रमतो. तुम्ही अस्तित्वात आहात का याची खात्री आहे का, अशा ओळी लिहिणारा माणूस म्हणजे हा व्यक्ती. आता हा व्यक्ती सिस्टीममध्ये बसेल का, याच्यावर घरच्यांचा दबाव आहे. लग्न कर, स्थिर हो, सेटल हो. गावातून पुण्यात स्थलांतर झालेले कुटुंब, त्यांच्याकडे मर्यादित पैसा आहे आणि भविष्यासाठी त्यांची असलेली घाई. अवधूत मात्र या घाईत अडकत नाही. तो त्याच्या सवयीप्रमाणे ट्रेन पकडतो. कुठं जायचं त्याला थांगपत्ता नाही. एकदा तिकीट नाही म्हणून तो पकडला पण जातो. कुठून आलात, कुठे चाललात या प्रश्नांची उत्तरं पण त्याच्याकडे नाही. तो तिथून सुटतो, तेही कवितेच्या बदल्यात. चित्रपट पुढे जातो पण तो तुकड्यांमध्ये. त्याच्या मित्रासोबतच्या गप्पा, गावातल्या जुन्या मित्रांची भेट, नोकरी न मिळाली त्याचं आयुष्य, MLM मध्ये अडकलेली त्याची स्वप्न आणि दारूच्या अर्धवट नशेतले त्याचे संवाद. अवधूत सतत प्रवासात आहे, कधी शहरात तर कधी निसर्गात, पण कुठं पोचायचंय याचं त्याला भान नाही. त्रिज्या पाहताना कोणालाही असं वाटू शकतं यात काय घडतं हे कळतच नाही. पण हा सिनेमा घटना दाखवत नाही तर तो स्थिती दाखवतो. हा सिनेमा स्लो सिनेमा नाही, पण वेगाचा निषेध नक्कीच करतो. या सिनेमावरती अब्बास किरोस्तामी, पॅटरसन अशा दिग्दर्शकांच्या सिनेमांचा प्रभाव असल्याचं जाणवतं. पण त्रिज्या हा सिनेमा पूर्णपणे आपल्या मातीतला आहे, आपल्या मातीशी नाळ जोडलेला. आता याच्या रायटिंग आणि स्टोरी टेलिंग बद्दल बोलायचं झालं, चित्रपट अध्यायांमध्ये विभागलेला आहे. अर्थ, रूट्स, एरियल रूट्स. ही विभागणी केवळ एक रचना नाही तर ती अवधूतच्या मानसिक अवस्थेची नोंद आहे. पटकथाही तुकड्यांमध्ये आहे. एका दृश्यात लोक पुढच्या दृश्यात दिसत नाहीत, कारण स्थलांतरित आयुष्य असंच असतं, कोणीही कायमचं सोबत राहत नाही. सिनेमात काही ठिकाणी पुनरावृत्ती होती असं आपल्याला वाटतं. रस्ते, चालणं, ट्रेन, सिगारेट हे सगळं आपल्याला कंटाळून वाटतं, पण तेच या अवधूतचं आयुष्य आहे. ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर अभय महाजन काही मोठा अभिनय करत नाही, पण तो शांत आहे, गोंधळलेला आहे आणि अनेकदा स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक पण आहे. तो इतका अंडरस्टँडेड आहे की तो कधी कधी सिनेमाचा नायक आहे हेच आपण विसरून जातो. सपोर्टिंग कास्ट बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक जण एका दृश्यात येऊन जातात, पण प्रत्येक भेट अवधूतच्या एकटेपणाला अजून ठळक करत जाते. गिरीश कुलकर्णीचा या सिनेमात एक छोटासा रोल आहे. तो जेव्हा येतो तो आपल्याला अस्वस्थ करून जातो आणि या सिनेमाला एक वेगळा टोन देतो. त्रिज्यामध्ये संवादापेक्षा फ्रेम जास्त बोलके आहेत असं आपल्याला वाटतं. धबधब्यांपाशी उभे असलेला अवधूत, डोंगरातून जाणारा एकटाच रस्ता, धुक्याने झाकळलेलं तळ, रंगाचा वापर हा अगदी सूक्ष्म आहे. कधी रंग येतील कधी जातील, जसं अवधूतचं मन आहे तसे या सिनेमाची फ्रेम आपल्याला दिसत राहते. याच्यातल्या साऊंड डिझाईनचा विशेष उल्लेख केला पाहिजे. यातला साऊंड हा आपल्याला आध्यात्मिक वाटतो पण धार्मिक नाही. तो आपली भावना नक्कीच वाढवतो, पण तो आपल्याला काही दिशा देत नाही. त्रिज्या ही स्थलांतराबद्दल आहे, पण फक्त भौगोलिक नाही. हा सिनेमा मनाच्या स्थलांतराबद्दल पण बोलतो. गावातून शहरात आलेल्या पिढीचं स्वप्न आणि वास्तव यांच्यात अडकलेल्या तरुणाचा हा सिनेमा आहे. यात राजकारण आहे, पण तो मुद्दा त्याचं प्रतीक बनत नाही, कारण अवधूत या सिनेमाचं प्रतीक आहे. एका व्यक्तीचा नाही, एका संपूर्ण पिढीचा. त्रिज्या हा सिनेमा कधी कधी लांबतो, कधी कधी रटाळवाना वाटतो. त्रिज्या असा परफेक्ट पण नाही, सगळे दागे नीट गुंफले पण जात नाही, पण तो सिनेमा आपल्या स्वतःसोबत प्रामाणिक आहे. तो शांत आहे आणि तो वेळ घेतो आपल्याकडूनही समजून घेण्यासाठी. हा सिनेमा आपल्याला विचारतो आपण खरेच कुठे चाललोय का फक्त धावत सुटलोय. पण तो याची उत्तर आपल्याला देत नाही, तो फक्त आपल्याला या प्रश्नांसोबत एकटं सोडतो. त्रिज्या म्हणजे केंद्रापासून बाहेर जाणारी रेषा, पण हा सिनेमा आपल्याला सांगतो कधी कधी त्या रेषेवर चालत राहणं हेच एक प्रवास असतं. हा होता त्रिज्या या सिनेमाबद्दलचा पिक्चरबाजचा रिव्ह्यू. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा, आणि अशा नवनवीन फिल्म रिव्ह्यूसाठी पिक्चरबाजला फॉलो करा. थँक्यू.